नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्यावर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव. लाडू आणि वही तुला, गरजू विद्यार्थ्यांना वाटप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ग्रामीण व शहरी भागातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी महादेव दबडे यांना त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट देऊन शुभेच्छा दिल्या. अनेकांनी दूरध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. मिरज शहर आणि मिरज ग्रामीण भागात महादेव दबडे समर्थकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक मोठ्या संख्येने लावण्यात आले होते. सुभाषनगर येथे जत येथील तुकाराम बाबा महाराज यांच्याकडून महादेवदादा दबडे यांची लाडू तुला करण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य आमदार इंद्रिसभाई नायकवडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेवदादा दबडे यांची वही तुला करण्यात आली. या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, विष्णू माने, आकाश माने, शंकरबापू गायकवाड, देवजी साळुंके, हर्षल सावंत, राधिकाताई हरगे, वंदना चंदनशिवे, जुबेदा मुजावर, नीता आवटी, बोलवाडच्या सरपंच सौ निगार शेख, टाकळीच्या सरपंच हिना नदाफ, निलजी बामणी सरपंच विठ्ठल मलमे, मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, बामणीचे उपसरपंच सागर कोलप, टाकळीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर, बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक, चंद्रकांत मेंगुरे, मनोज नांद्रेकर, मनसूर नदाफ, रावसाहेब लोखंडे, रवी मोहिते, निपू भैया परदेशी, ऑगस्ट कोरे, प्रवीण राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार नायकवडी यांच्या हस्ते महादेवदादा दबडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. लाडू तुला आणि वही तुला करून गरजू नागरिक तसेच गरजू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही अनावश्यक कार्यक्रम न घेता सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी महादेवदादा दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांचे कौतुक केले. महादेव दबडे हे सामाजिक भान ठेवून राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे व्यक्तिमत्व आहे. पुढील काळात त्यांच्या हातून अशीच लोकहिताची कामे होत राहोत अशी सदिच्छा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष, एक तळमळीचे हरवणारी कार्यकर्ते आदरणीय महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा द्यायसाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत. आमच्या पक्षाचे सर्व जिल्ह्यातले तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि जे महादेवदादांचं जे कार्यक्षेत्र आहे मिरज पूर्व भाग वगैरे सुभाषनगर पासून ते टाकळी, बोलवाड, मलेवाडी, अरग, बेडग सर्व भागातील सर्व कार्यकर्ते आज आपण जमलेले इथं पाहत आहोत. फार मोठ्या उत्साहात त्यांनी महादेवदादांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही शासनाच्या योजना असतील किंवा इतर माध्यमातून त्यांना फायदा मिळवून देण्याचं, त्यांच्या घरापर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम महादेवदादा फार चिकाटीने करतात. फक्त वाढदिवस आहे म्हणून नव्हे तर या वर्षभराच्या काळात मीच स्वतः त्यांच्या 3 कॅम्पला उपस्थिती लावलेली. रोजगारांसाठी म्हणून ते कॅम्प लावतात. तिथं अनेक कंपन्यांना इन्व्हाइट करतात. अनेक बेरोजगारांना त्या ठिकाणी बोलवून त्यांनी त्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. कौशल्य विकासमध्ये सुद्धा अनेक, मला वाटतं माझ्या समोरच एक 90 जणांची यादी होती की कौशल्य विकासमध्ये महादेवदादांनी त्यांना त्या ठिकाणी अकॉमोडेट करायला लावलं. आज तरुणांच्यातली बेकारीचा विषय त्यांनी फार मोठ्या प्रकर्षाने हातात घेतला आणि ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत. असेच इतर घटकांच्या बाबतीत आता कालच मला वाटतं काल त्यांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी म्हणून कॅम्प लावला. जे वंचित आहेत या योजनेपासून, पात्र आहेत पण वंचित आहेत अशा सर्वांना, किंवा पात्र व्हायसाठी काही अडचणी आहेत त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना सुद्धा तो लाभ मिळवून देण्याचं काम ते करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करण्याची त्यांची भूमिका असते. वही वाटपाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी उद्या वगैरे ठेवलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की समाजातल्या प्रत्येक घटकावर त्यांचं लक्ष असतं. प्रत्येक घटकाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा अधिकार, हक्क, हिस्सा त्यांना मिळवून देण्यासाठी म्हणून ते प्रयत्नशील असणारे एक क्रियाशील कार्यकर्ते आहेत. पक्षाला अभिमान आहे की असा एक चांगला कार्यकर्ता आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघाची
तुला सांभाळतो. त्यामुळं अशा कार्यकर्त्याला निश्चितपणानं आमच्या पक्षाच्या धोरण आणि भूमिकेप्रमाणे असं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो. नजीकच्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या वेळेला आपण पाहाल की महादेवदादांच्यावर आमच्या पक्षानं न्यायाची भूमिका घेतलेली आहे आणि केलेला न्याय केलेला आहे. आता त्यांच्या पाठीमागं कार्यकर्त्यांचं एवढं मोठं बळ आहे की महादेवदादांना कुठल्याही निवडणुका किंवा कुठलेही मिशन त्यांच्यासाठी अवघड नाही आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व सहकार्यांना महादेवदादांना या निमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य आरोग्यदायी जीवन देऊ, सुख समृद्धी भरभराट देऊ आणि सर्वसामान्यांना मदत करण्याची ताकद पुरेपूर त्यांना देऊ, एवढ्या माझ्या या निमित्तानं त्यांना शुभेच्छा. साहेब माझे दादा